श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्यावरती अपार कृपा असावी आणि नेहमी ते असतेच, प्रत्येक भक्तावरती आहे त्यांची. आणि स्वामी महाराजांची तर जे कृपा केलेले अनुभव आहेत ते सुद्धा आपण नेहमी सातत्याने ऐकतच असतो की आज यांच्यासोबत असं झालं, असं महाराजांनी दर्शन दिलं, असं महाराजांचा आशीर्वाद लाभला, असं प्रत्येक वेळी आपण कुठं ना कुठं ऐकतच आहे. आणि यावेळी तरी सगळीकडे स्वामी समर्थ महाराजांचाच डंका चालू आहे. तर अशा वेळी याची उदाहरणे तुम्हाला भरपूर मिळणार आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपल्यावर ही स्वामी महाराजांची कृपा व्हावी किंवा आपली ही एखादी इच्छा असेल तर स्वामी महाराजांनी ते आपली इच्छा पूर्ण करावी किंवा आपल्यालाही दर्शन द्यावे किंवा आपल्यालाही प्रचिती यावी, तर त्यासाठी तुम्ही गुरुपौर्णिमाचा हा जो येणारा गुरुपौर्णिमा आहे 29 जुलै 2026 या दिवशी, याचा औचित्य साधून 11 दिवसांची स्वामींची ही विशेष सेवा आहे. हे करणे अत्यंत पुण्याचे आणि शुभ ठरू शकते तुमच्यासाठी. तुमची जे काही इच्छा असतील, स्वामी महाराजांची कृपा व्हावी, स्वामी महाराजांनी प्रत्येक माझी इच्छा पूर्ण करावी, स्वामी महाराजांचं दर्शन घडावं, असं जे इच्छा असेल त्या सर्व इच्छा तुमचे पूर्ण होणार आहेत. फक्त विश्वास ठेवा आणि विश्वासाने, प्रेमाने, तळमळीनं तुम्ही ती सेवा करा. तर ही 11 दिवसाची विशेष सेवा म्हणजे काय बघा, आता 29 जुलै आहे, त्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे, म्हणजे त्या दिवशी तुम्ही शेवट पण करू शकता, म्हणजे तो 11वा दिवस असायला हवं या पद्धतीनं. तर तुम्हाला कधी करायचा आहे हा 18 तारखेला, 18 किंवा 19 तारखेला तुम्ही संकल्प करून हा जो सेवा आहे ते तुम्ही करायला सुरुवात करू शकता. म्हणजे 29 तारीख हा आपला 11वा असायला पाहिजे. तर 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 म्हणजे तुम्ही 19 पासून चालू करा. 19 तारखेला हा जो सेवा आहे ही सुरुवात करायला, जेणेकरून 29 जुलैला हा 11वा दिवस आपला शेवटचा राहणार आहे, जो की समाप्तीला सांगता होणार आहे त्या दिवशी 29 जुलै गुरुपौर्णिमेच्या दिवशी. तर अशी ही 11 दिवसाची ही जी सेवा आहे ते काय करायचं आहे नेमकं ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. आता श्री दत्तात्रेय महाराज आहे, हे स्वामींचेच अवतार आहेत. हे आपले तिसरे अवतार आहे. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आपले मानले जातात. दत्तात्रेयांचा तिसरे अवतार स्वामी समर्थ महाराज आहे. आणि आपल्याला दत्त महाराजांचं किंवा स्वामी महाराजांचं, कोणी नृसिंह सरस्वतीचं करतं, कोणत्याही देवतांची आपण उपासना यामध्ये करू शकता. तुम्ही जर दत्तात्रेयांचा करायचं आहे तर तुम्ही ते करू शकता, स्वामी महाराजांचा करायचं आहे ते करू शकता, नृसिंह सरस्वती महाराजांचा करायचं आहे ते तुम्ही करू शकता, कारण ते आहे तर अवतार दत्तात्रेय भगवानचेच आहे. तर अशा वेळेला तुम्हाला सेवा काय करायची आहे की, आणि हे माहिती आहे की आजकाल जे पण असतील सेलिब्रिटीपासून ते अगदी सामान्य लोक जे आहे ते स्वामींचे अनुभव, त्यांना स्वामींची प्रचिती येत आहे. आणि अडचणीच्या काळात सगळे जेव्हा मार्ग संपत असतात त्यावेळेला स्वामींनी प्रत्येकाला हात दिलेली असते आणि त्या हाकेला धावून येतात, असं अनेकांचा अनुभव आहे. तर सर्वात आधी 11 दिवसांची स्वामी सेवा जर तुम्हाला करायची असेल तर सर्वात आधी घरच्या घरी किंवा मठातही करू शकता, केंद्रात करू शकता किंवा घरच्या घरी करू शकता. तर सर्वात आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प केल्याने काय होतो, आपण प्रत्येक वेळी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये संकल्प करायला सांगते, कारण संकल्प केल्याने तुमची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होत असते. हा पावर आहे संकल्प करायचा. आणि 11 दिवसाची ही सेवा जर तुम्ही करणार आहे तर स्वामी कोण आहेत, आपले गुरु आहेत. तर तुमचा जो गुरु आहे तुमचा कुंडलीतला, तो गुरु स्ट्रॉंग होणार आहे आणि गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या आयुष्यामधली अशक्य अशा कोणत्याच गोष्टी राहणार नाही. त्यामुळे ही सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे. तर आता संकल्प मी ऑलरेडी प्रत्येक व्हिडिओमध्ये आधी सांगितलेलं आहे, परत सांगते. संकल्प सर्वात आधी करायचा आहे तर उजव्या हातामध्ये आपल्याला पळीभर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं अक्षता, तांदूळ, हळद, कुंकू, थोडीशी फुलं आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि सर्वप्रथम आपण आपले नाव, तिथी, दिनांक, वार, तुमचा गोत्र हे सगळं सांगायचं आहे. त्यानंतर जर तुम्हाला गोत्र माहिती नसेल तर तुम्ही कश्यप गोत्र असं म्हणू शकता. त्यानंतर कोणत्या इच्छापूर्ततेसाठी तुम्ही हे पारायण करत आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्यानंतर स्वामींना असं सांगून की माझी अमुक अमुक इच्छा आहे आणि त्यासाठीही मी 11 दिवसाचं स्वामी चरित्र
सारामृत याचा पारायण मी करू इच्छितो, तर तुम्ही तो उद्देश माझा सफल व्हावा असे म्हणून आपल्याला महाराजांसमोर प्रार्थना करायची आहे. आणि हे झाल्यावर जे आपल्या हातातलं पाणी आहे ते पाणी आपल्याला ताम्हणात सोडायचं आहे. आणि हा जो पाणी आहे किंवा निर्माल्य आहे हे तुळशीच्या झाडामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर 11 दिवसाची सेवा म्हणजे जी छोटं आपलं ग्रंथ आहे स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी चैत्य सारामृत, त्याचा आपल्याला पारायण करायचं आहे. आणि हे अगदी सहज आहे. जर 11 दिवसामध्ये आता बघा कितीही तुमची इमर्जन्सी असेल ना, तर अजून एक तुम्हाला सोल्युशन सांगते की खूप म्हणजे तुम्हाला वेळच नाही अजिबात, तरी तुम्ही 11 दिवसाचं करू शकता. म्हणजे जिथे इतर लोक 1 दिवसाला 1 पारायण करतात, 11 दिवसामध्ये 11 पारायण करतात, तुम्ही तिथे 11 दिवसामध्ये 1 पारायण करा. टोटल स्वामी चैत्य सारामृतमध्ये 21 अध्याय आहेत. रोज तुम्ही फक्त 2 अध्याय जरी वाचलं, तुमचा 11 दिवसामध्ये पारायण होऊन जातो स्वामी चैत्राचा. आणि तुम्हाला असं नाही वाटायला पाहिजे की मी एकच पारायण केलं. बघा, अत्यंत तळमळीने परमार्थ प्रपंच करून तुम्ही जर परमार्थ करायची तुमची इच्छा असेल तर अत्यंत तळमळीने केलेली एक स्वामी चरित्र ग्रंथाचा 1 पारायणसुद्धा तुम्हाला अत्यंत पटीनं फळ देऊन जाणार आहे. त्यामुळे कितीही वेळ नाही तुम्हाला, तर 2 अध्याय तर कोणीही सहज वाचू शकेल. फक्त 2-3 मिनटाचा आहे एक अध्याय, असं इतके छोटे छोटे अध्याय आहेत. तर ज्यांना वेळ नाही आहे त्यांनी पूर्ण 11 दिवसामध्ये 1 पारायण केलं तरी काफी आहे. पहिल्या दिवशी संकल्प करा, सुरुवात करा आणि 2-2 अध्याय वाचायला सुरुवात करा. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी रोज 1 पारायण स्वामी चैत्र ग्रंथाचे आपल्याला करायचं आहे. तर इथे आपण संकल्प कसं करायचं हे तुम्हाला मी सांगितलं आहे. आणि त्यानंतर आता हे संकल्प झाला, आता पारायण कशी आपल्याला करायची आहे. तर स्वामी चरित्र सारामृत जे पारायण आपण करत असतो त्यावेळेला एक चौरंग तुम्ही मांडून घ्या. त्यावरती एखादा लाल कपडा, वस्त्र व जे असेल लाल, पिवळा, जे कलरचं तुमच्याकडे अवेलेबल असेल ते वस्त्र आपल्याला स्वच्छ टाकून घ्यायचं आहे. ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यावरती स्वामी समर्थ महाराजांची फोटो असेल तर फोटो ठेवा. त्यापुढे मूर्ती असेल मूर्ती ठेवा. चौरंगाच्या ओतीभोवती रांगोळी काढून घ्या. एखादी समई लावून घ्या. समई नसेल छोटी नंदादीप लावून घ्या. जे तुमच्याकडे असतील तुमच्या भक्तिभावाने अर्पण करा. पण कसं आहे, पंचपक्वान्न नाही ना, फक्त खीर पण अर्पण केलं भक्तिभावानं तर तेही स्वामींना मान्य आहे. त्यामुळे भक्ती असू द्या, फक्त समई नाही आहे सोडा, चौरंग नाही आहे पाठ घ्या सोडा, पण भक्ती जी आहे ना त्याच्यामध्ये कमीपणा करू नका. त्यानंतर गंध आहे, फूल आहे, धूप आहे, दीप आहे जे पण, आणि आपल्या घरी जे आपण स्वयंपाक करत असतो ते नैवेद्य आहे. अशी पंचोपचारे आपल्याला भगवान देवांची स्वामींची पूजा करायची आहे. त्यानंतर आसनावर बसून आपण स्वामींचे स्मरण करून पोथीची पण आपण पूजा वगैरे करून मग आपल्याला शांतपणे स्वामी महाराजांसमोर बसून घ्यायचं आहे आणि वाचन करायचं आहे. एकाग्र चित्तेने हे वाचन करा. प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घ्या. आणि या वेळेला स्वामी समर्थ महाराज साक्षात तुमच्यासमोर बसलेले आहेत हे विचार, हा भाव तुमच्या मनात आणू द्या. आणि तुमचा जो एकाग्र मन आहे एकाग्र ठेवा आणि एकदम प्रसन्नतेने तुमचं चित्त एकदम प्रसन्न असावं. प्रसन्न चित्ताने तुम्ही ही सेवा करा. वाचन झालं त्यानंतर स्वामी समर्थांची 11 माळी करा. नित्यसेवा तुम्ही करत असाल तर नित्यसेवा ही तुम्हाला करायची आहे. आणि 11 माळी 3 अध्याय हे करून ही सेवा जी आहे ती वेगळी करायची आहे. नित्यसेवा सोडायचं नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. त्यानंतर वाचन झालं की स्वामींना परत एकदा गंध, हळद, कुंकू, फुलं वगैरे अर्पण करायचं आहे. धूप, दीप, नैवेद्य दाखवून महाराजांची आरती करू शकता. आणि जे काही तुम्ही प्रसाद घरी बनवलेला आहे, तुम्ही भाकरीसुद्धाही बनवलं असेल तर ते सुद्धा जे तुम्ही स्वतः जेवणार आहे घरी बनवलेलं आहे तेच महाराजांना आपल्याला नैवेद्य म्हणून मनोभावे आपण महाराजांना दाखवू शकता. रोज थोडंसं शिरा किंवा एखादा गोड पदार्थ बनवा, म्हणजे जेवढं तुम्हाला वाटलं की कारण साक्षात महाराज जेवणार आहेत ते, तर त्या पद्धतीने तुमची भक्तिभावना जे तुम्ही नैवेद्य दाखवणार आहे ते तुम्ही जेवणार आहे. आणि यानंतर पारायणाची ज्या दिवशी शेवट असणार आहे म्हणजेच गुरुपौर्णिमा या दिवशी सांगता असणार आहे, शेवट असणार आहे, त्या दिवशी जेवढं झालं तितकं तुम्ही काय करणार आहे, दान करा. आता हे पारायण केल्याने काय होऊ शकतो बघा. पारायण याची फलश्रुती काय आहे, तर पारायण जर आपण केलो तर आपलं मन शांत असतो, प्रसन्न असतो, आपलं मन एकाग्र असतो. आपल्या डोक्यामध्ये जे
निगेटिव्ह विचार असतात, नकारात्मक जे विचार आहे त्यापासून आपलं पॉझिटिव्हिटी येते आपल्या मनामध्ये. आपण कुठं असं वाटतं ना की मी जाऊन आता सुसाईड करून घ्यावं, नाही, तर ते विचार जाऊन आपल्याला असं वाटतं अजून आयुष्य जगावं, महाराजांची सेवा करावी, खूप सुंदर आहे आयुष्य असं वाटू लागतं. भक्ती, श्रद्धा आणि आपला आत्मविश्वास यामध्ये वाढत असतो आणि कुठे ना कुठं आपली जी आध्यात्मिक प्रगती आहे ते आपली होत असते आणि आपण महाराजांच्या अजून जवळ जात असतो. आपली इच्छा जी आहे ते पूर्ण होत असते यामध्येच आणि आपल्याला इतकी इच्छाबळ मिळतं की आपण संकटावर विजय प्राप्त करू शकतो. आयुष्यातील अडचणी आपले दूर होतात. आपल्या कुटुंबामध्ये सुख, समृद्धी आणि प्रेमभाव प्रत्येकामध्ये वाढत असतो. समजूतदारपणा वाढून जातो. सगळीकडे समाधान असं वाटतं. भले तुम्ही झोपडीत असेल तरीही तिथे तुम्ही समाधान फील करणार आहेत. सहनशीलता वाढत असते, सकारात्मकता वाढतो, जीवनाकडे बघायचा पूर्ण दृष्टिकोन बदलतो प्रत्येकाचं. त्यामुळे तुम्ही ही पारायणं, ही सेवा या गुरुपौर्णिमेला स्वामीचरणी नक्कीच अर्पण करा आणि आपलं आयुष्य बदलून पहा. स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच प्रचिती देणार आहेत. श्री स्वामी समर्थ.